जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या आपल्या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि नम्र विनंतीही करीत आहे की बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, कमेंट्स कराव्या, त्या लाईक करावं. बरेचसे काही उद्योग करायचे तेवढे करा, कारण बुद्ध विटेवरी या चॅनलला जे मी कार्यक्रम प्रदर्शित करतोय त्याला व्ह्यू अत्यंत कमी मिळतात आणि कधी कधी वाटतं की हे चॅनल आपण आता बंद करून टाकावं. पण असो, जे काय मंडळी फोन करतायत आणि फोन करून सांगतात की बाबाजी नाराज होऊ नका, होईल कधीतरी, देतील लोक कमेंट्स किंवा तुमचे व्ह्यूज वगैरे वाढतील, धीर सोडू नका. बाळांनो, मी धीर सोडलेलाच नाही आणि म्हणून मला नाही कमेंट मिळाली तरी चालेल, परंतु बुद्ध विटेवरी या चॅनलवरून मी मात्र जे काय आपले पौराणिक किंवा जे पुरातन काळापासूनची बौद्ध मतं आहेत की ज्या मताचं तुम्हाला ज्ञान नाही अशी मतं मी तुमच्यासमोर उजागर करीत आहे. आमचे परळीचे वैभव यादव यांनी मला विचारला होता प्रश्न की महायानी बौद्धांनी पूजाविधी कसा करावा. आता वैभव दादांना एक मी व्हिडिओ पाठवलेला आहे आणि अर्थातच त्याच्यामध्ये मी बौद्ध धर्माची थोडक्यात माहिती दिलेली आहे. काही मंडळी, विद्वान मंडळी म्हणतील, अहो बौद्ध धर्म नव्हे, बौद्ध धम्म म्हणा, मला म्हणा. अरे राजा, मी पाली व्याकरणाचा एक जाणता आहे, पाली लिपीचाही जाणता आहे आणि पाली भाषेचाही मी जाणकार आहे. तेव्हा मी धर्म का शब्द वापरला असेल, धम्म का नाही, धम्म कुठं वापरणार आहे ते ओघाने पुढे येणारच आहे ना तुझ्या. तर त्या पोरांना मी बरोबर उत्तरं दिली, तरीही बऱ्याच कमेंट्सधारकांनी आणखी प्रश्न की थोडंसं विस्तृत सांगा म्हणून फोन करून सांगितले, फोन करून विचारले. हरकत नाही बाबांनो, तरीही तुम्हाला मी सांगतो. काय सांगतोय की महायानी बौद्धांची पूजा कशी असते ती, महायानी पंथांची बौद्धांची पूजा कशी असते ती. आता वास्तविक पाहता तुम्ही कोणीच महायानी पंथांनी आहेत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी तुम्हाला जो धम्म दिला आहे ना, तो महायानी नव्हे, हिनयानीही नाही, स्थविरयानी नाही, महासांगिकही नाही, वज्रयानी सुद्धा नाही, आणि मग तंत्रयानी, मंत्रयानी, सहजयानी तर नाहीच नाही. तुम्ही म्हणाल बाबाजी एवढी नावं कशी काय बौद्ध संप्रदायाची? तर बाळा रे, 4-5 मी सांगितले, पण खूप नावं आहेत त्याच्यामध्ये. जसं की आंबेडकरी समाजाची जसे विविध गटात, पक्षात, राजकारणामध्ये जशी तुकडे पडलेत ना, तुकडे 34 तुकडे पडलेत बाळा हो, 34, एक अर्धा नाही. आणि मग त्या काळामध्ये देखील असे तुकडे पडलेले होते. सम्राट अशोकाच्या काळामध्ये देखील जवळजवळ विविध विचारांची लोक होते आणि आपल्या बौद्ध ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख 62 पंथ असा आलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की आजचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचावा, कारण मी विधी वगैरे अर्थात मी शेवटी तुम्हाला काय सांगणार आहे ते आता सांगत नाही, ते गोपनीय ठेवतो. कारण हा जो वैभव आहे परळीचा, तर त्या परळीच्या पोराने विचारलं की महायानी पंथांची पूजा कशी असते. त्याला मी व्हिडिओ काढून दाखवला, दिला, तरीही काही लोकांना एक शंका निर्माण झाली. अहो मग आम्ही कुठला पंथ मानावा, आम्ही कुठला कशा पद्धतीने पूजा अर्चा करावी, आणि मग ते वन्नगंध गुणपेतंग येतं कुसुमंग संतती पूजे आम्ही पुणे नसतं श्रीपाद सरोवर हे काय आहे. किंवा आजचे जे भंते लोक आहेत, हे भंते लोक
कुठल्या मार्गाचा, कुठल्या धर्माचा अवलंब किंवा कुठल्या पंथांचा आपल्याला मार्गदर्शक म्हणते आम्हाला ज्ञान देतात एवढे. तर या सर्व विषयावर मी सविस्तर बोलत आहे. फक्त ऐकण्याचा धीर धरावा. तत्पूर्वी आमच्या आपल्या बुद्ध विटेवरी या चॅनलला ज्या माझ्या बांधवानं मला आर्थिक सहाय्य केलं हे फेब्रुवारी 2026, तर ते कंटिन्यू नाव मी वाचतच असतो. कारण लोकांना जास्तीत जास्त लोकांनाही कळावं बाबा की खरं लोकांनी दान दिले. जोपर्यंत 1 तारीख येत नाही ना तोपर्यंत त्या महिन्यामध्ये किती लोकांनी दान दिले त्यांचा मी पाढा वाचित असतो बाबांनो. आणि त्याच्यासाठी मला अभिमान वाटतो. आमचे फुलचंद माधव वानखेडे साहेब आहेत, त्यांनी मला 500 रुपये दिले. राजेश पी गाडमल, वास्तविक पाहता फुलचंद माधव वानखेडे साहेबांनी याच्याही पूर्वी मला असंच धम्मदान देऊन उपकृत केलेलं आहे. तद्वतच राजेश पी घोगाडमल यांनीसुद्धा मला 101 रुपये दिलेला आहे. अभिजित शिवाजी सर्वगोड यांच्याकडून मला 100 रुपये मिळालेले आहेत. आनंदा मंदार सोनकांबळे म्हणजे आमच्या वत्सलाताईचे सुपुत्र, हे दर महिन्याला 10 तारखेच्या आतमध्ये 100 रुपये देतो असं यांनी मला एक अभिवचन दिलेलं आहे. तद्वतच फेब्रुवारी महिन्याचं देखील त्यांनी मला 100 रुपये धम्मदान दिलेलं आहे. आनंदा मंदार सोनकांबळे म्हणजे आमच्या वत्सलाताईंचे सुपुत्र. तद्वतच सुमेध समाधान दामोदर यांनी देखील मला 500 रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे धम्मरतन तुकाराम यांनी देखील मला 100 रुपये धम्मदान दिलेलं आहे. तद्वतच गजानन जाधव यांनी देखील आपल्याला एक 100 रुपये धम्मदान दिलेलं आहे. नामदेव पांडुजी गायकवाड यांनी देखील आपल्याला 100 रुपये धम्मदान दिलेलं आहे. तद्वतच गजानन जाधव साहेबांनी पुन्हा आणखी 100 रुपये धम्मदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे शंकर, आणि नाव काय त्यांनी सांगितलं नाही, तर शंकर यांनी मला 4 रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे. या सर्वांना माझा शुभाशीर्वाद राहील. आणि सगळ्यात नवलाईची गोष्ट म्हणजे आज मला रुपालीताई सूर्यकांत गायकवाड या मुलीनं देखील आज मला 300 रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे. रुपालीताईला धम्मलिपी शिकण्याची फार आवड आहे. आणि तिने मला विचारलं की आजोबा मला पूर्ण धम्मलिपी व्याकरणासहित शिकवावी लागेल. मी म्हणलं बाळा ती जबाबदारी माझी आहे, मी शिकवण. पूर्ण कच्चायन असू द्या, सद्वनीतीचं असू द्या, 2 प्रकारचं व्याकरण मी तुला शिकवण. आणि विशेष म्हणजे जे काय आपले अभिलेख लिहिलेले आहे सम्राट अशोकानं वेगवेगळ्या पाली लिपीमध्ये, त्या पाली लिपीचं संपूर्ण ज्ञान आणि बौद्ध दर्शनाचं ज्ञान, तत्त्वज्ञान माझ्याकडून तुला पूर्णपणे देईन. आणि त्या मुलीनं मला आज रोजी एक 300 रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा, वानखेडे साहेब, गेगडमल साहेब, सर्वगोड साहेब, सोनकांबळे साहेब, दामोदर साहेब, तुकाराम साहेब, जाधव साहेब, तसंच आमची रुपाली, नामदेव पुंडाजी आणि गजानन जाधव या सर्वांचं मी शतशः आभार मानतो. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. व्हिडिओचा विषय तुम्ही ऐकलाच असेल, महायानी पंथ म्हणजे काय, हिनयानी पंथ म्हणजे काय,
तंत्रयानी पंथ म्हणजे काय? मग आज मी तिला आमचा कोणता पंथ आहे, आम्ही कशा पद्धतीनं पूजा करावी, म्हणून परळीच्या वैभवनं आपल्याला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाला अनुसंगून आजचं उत्तर ऐका बाळानो. आपण थोडक्यात काय करूया, दोन भाग पाडूया. काय करू? आस्तिक बौद्ध, लक्षात आलं का? नास्तिक बौद्ध आणि वास्तववादी बौद्ध, अशी किती प्रकार पडले आपले? 3 प्रकार मी पाडलेत बरं का. हे तुम्ही म्हणाल कुठं पाडलेत का काय? नाही, हे माझ्या संशोधनातून निर्माण झालेले प्रकार आहेत. आस्तिक बौद्ध, नास्तिक बौद्ध आणि वास्तविक बौद्ध. बाबासाहेबांनी आम्हाला जो धर्म दिला ना, धर्म म्हणतो मी सुद्धा अजूनही, धम्म म्हणलंच नाही मी, कारण तो व्याकरणाचा भाग आहे. तुम्ही शिकवण नंतर धम्म म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय, लक्षात आले का? बाबासाहेबांनी आपल्या धर्माला धम्म म्हटलेलं आहे, धर्म नव्हे. परंतु मी धर्म शब्द वापरतोय याच्यासाठी, ते कशासाठी हे पुढं तुम्हाला ओघानं येणारच आहे. तर एक लक्षात घ्या, आस्तिक बौद्ध जो धर्म आहे ना, त्याला हल्ली आपण हिंदू धर्म म्हणा, सनातन धर्म म्हणा, पुरातन धर्म म्हणा. कारण पुरातन असू द्या, सनातनी असू द्यात, परंतु हे महायानी पंथांचं शुद्ध बुद्ध रूप आहे. आलं लक्षात? पुन्हा सांगतो तुम्हाला मी बाळांनो, आस्तिक बौद्ध धर्म हे कुठल्या इतिहासात तुम्हाला सापडणार नाही. हे मी माझ्या अभ्यासातून, संशोधनातून निर्माण केलेले विचार आहेत. कारण विचार व्यक्त करणे, नवे नवे चिंतन आणि मनन करणे हे सुद्धा प्रत्येकाचा अधिकार आहे. आमचे बरेचसे मंडळी अमक्या लेखकानं लिहिलं, तमक्या लेखकानं लिहिलं, ह्या पुस्तकात ह्या लेखकानं लिहिलं, म्हणजे हा केवळ माल गुजारत असतो. तो स्वतः चिंतन कधी करणार नाही, मनन कधी करणार नाही, अभ्यास कधी करणार नाही. फक्त तो उचलेगिरी करतो. आणि ह्या लेखकानं असं म्हणला, त्या लेखकानं तो तसा म्हणला, आणि ह्याचं मात्र काहीच नसतं. तर अशा लोकांना मी पुढं एक ओळ देणार आहे, सांगणार आहे. लक्षात असू द्या फक्त. तर पुन्हा शब्द सांगतो तुम्हाला, लक्षात आलं का? वास्तविक पाहता आस्तिक बौद्ध म्हणजेच रूपांतरित आजच्या महायानी पंथांचं शुद्ध बुद्ध रूप आहे. ज्याला तुम्ही सनातन धर्म म्हणा, ज्याला तुम्ही सनातन धर्म म्हणा, यही धम्म सनातन म्हणा, किंवा तुम्ही याला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता. लक्षात आले का? कारण ब्राह्मणी धर्म हा वेगळा आहे, गपलत होऊ देऊ नका. ब्राह्मणी धर्म आणि हिंदू धर्म जमीन आसमानाचा फरक आहे. ब्राह्मणी धर्म आणि बौद्ध धर्म याच्यामध्ये देखील जमीन आसमानाचा फरक आहे, हे लक्षात घ्या अगोदर. ब्राह्मणी धर्म म्हणजे हिंदू नव्हे. आता ते वेळ आल्यानंतर हिंदूमध्ये घुसतात, तो प्रश्न वेगळा. परंतु हिंदू हा सनातन धर्म आहे. आज मी तिला आपण सगळे एकच आहोत असंही टिप्पणी मी जोडायला कमी करणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण हा जो सनातनी हिंदू धर्म आहे तोच मुळामध्ये महायानी पंथांचं, महायानी विभागाचं शुद्ध बुद्ध रूप आहे. म्हणूनच आमच्या अनेक वारकरी संतांनी पांडुरंगाला शुद्ध बुद्ध म्हटलेलं आहे. आणि मग याच संप्रदायामध्ये विविध उपसंप्रदायामध्ये विभागणी झालेली आहे. आता ते म्हणाल तुम्ही कुठले संप्रदाय आणखी, तर उपसंप्रदाय सांगतो. हिंदू धर्मातील, सनातनी धर्मातील, वास्तविक पद्धतीला आपण सनातन म्हणू, सनातन धर्मातूनच पुन्हा हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म,
वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय, वैष्णवी संप्रदाय, जैन, शीख, महानुभाव पंथ, बौद्ध पंथ, दत्त संप्रदाय असे अनेक विविध पोट प्रकार आहेत. परंतु हे सगळे काय आहेत? एक सनातनी धर्माच्या विविध शाखा आहेत. एक मोठा वटवृक्ष असतो आणि त्या वटवृक्षाला अनेक फांद्या फुटलेल्या असते त्या. तसेच अनेक प्रकारच्या ज्याला पारंब्या म्हणतो ना आपण, पारंब्या, त्या पारंब्या फुटलेल्या असते त्या पारंब्या काय करतात? स्वतंत्रपणे झाडाच्या फांदीपासून निघून जमिनीमध्ये येऊन घुसतात आणि जमिनीतून पाण्याचा सोर्स शोधतात. तिथे एक नवीन झाड निर्माण होतं. तद्वतच सनातन जो धर्म आहे, त्या सनातन धर्मांच्या ह्या वडाच्या, ह्या वटवृक्षाच्या विविध अशा ह्या पारंब्या आहेत. आणि या पारंब्या काय झालेल्या आहेत? आपापला सोर्स उजागर करून या पुन्हा धरती मातेच्या पोटामध्ये घुसून आपला स्वतंत्र अस्तित्व राखून किंवा स्वतंत्र असं वृक्षाची निर्मिती केलेली आहे. फार सुंदर आणि सोपं उदाहरण दिलेलं आहे की जे उदाहरण तुम्हाला कुठंही सांगता यावं अशा पद्धतीचं हे मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. पुन्हा सांगतो तुम्हाला, आज मी तिला जे तुम्ही म्हणाला तो चक्रधर स्वामींचा महायानी पंथ आहे, तो नाथ पंथ आहे. आपले योगी महाराज, उत्तर प्रदेशचे पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज हे बौद्ध आहेत, बौद्ध मोंग आहेत. परंतु ते कसे आहेत? आस्तिक बौद्ध मतलांबी शुद्ध बुद्धाचं रूप सांगणारे असे ते नाथ संप्रदायातील बुद्ध आहेत. आलं का लक्षात तुमच्या? आणि म्हणूनच आपल्या देशाचे पंतप्रधान बाहेरगावी, बाहेर देशाला गेल्यानंतर तिथं सांगतात की आम्ही बुद्धाच्या देशातून आलेलो आहोत. म्हणजे हा देशच हा मुळात बुद्धाचा आहे. परंतु काही ठराविक मंडळी, याला संकुचित वृत्तीची मंडळी म्हणूया आपण हवे तर, आणि मग ह्या वाक्याला वेगळं वळण देत आहेत. ही जी संकुचित मंडळी आहे ना, संकुचित विचारांची, कधी अभ्यासाचा पत्ता नाही, ठांगपत्ता नाही, फक्त जे जे कार्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलेलं आहे, उद्योग व्यवसायामध्ये गेलेलं नाही, तो विषय वेगळा आहे, नंतर कुठेतरी कधीतरी पाहीन. पण आता महत्त्वाची गोष्ट सांगतो. याच आस्तिक बुद्धाच्या धम्मामध्ये, बुद्ध धम्माला अनुसरून 22 किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर 1956ला नागपूर या गावी किंवा नागपूर या शहरामध्ये दीक्षाभूमीवर 22 प्रतिज्ञासह बौद्ध धम्म दिला. अंडरलाईन करा, 22 प्रतिज्ञांचा आणि आस्तिक शुद्ध बुद्ध धर्माचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी काय केलं की स्वतंत्र असं आपलं अस्तित्व निर्माण व्हावं. बाबासाहेबांचं अस्तित्व स्वतंत्र तर आहेच, निर्वाद सध्या आहे, परंतु या घालमेलामध्ये, या आस्तिक बौद्धांमध्ये जो काय पाखंडवाद शिरलेला होता, जो काय अंधश्रद्धा शिरलेली होती, जी काय बळीप्रथा शिरलेली होती, लक्षात आलं का? जे काय दलितांचं शोषण होतं, स्त्रियांचं शोषण होतं, तर या सर्व पाखंडाला, अंधश्रद्धेला फाट्यावर मारून, अनिष्ट प्रथा नष्ट करून वैज्ञानिक असा शुद्ध स्वरूपाचा बौद्ध धर्म तुम्हाला 14 ऑक्टोंबर 56ला दिलेला आहे. त्याचा अर्थार्थी संबंध आस्तिक बौद्धांसाठी नाही, नास्तिक बौद्धांनाही नाही. लक्षात आलं का? आणि म्हणून ज्यावेळी पत्रकारांनी विचारलं होतं बाबासाहेबांना की तुम्ही कुठल्या यानात बसणार आहात, महायान की हिनयान? बाबासाहेब म्हणाले, मला कुठलंही यान नको आहे तुझं, मी माझं स्वतंत्र यान निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून त्या काही पत्रकारांनी त्यावेळी ह्याला आपण भीमयान म्हणावं का भीमधर्म म्हणावं, वगैरे वगैरे वगैरे. बाबासाहेबानं स्मित हास्य केलं आणि
भीमयान किंवा ज्याला कालांतरानं नवयान म्हणून देखील तुमच्या पुढं आलेलं आहे. नवयान म्हणून देखील भीमयान नवयान वगैरे हल्ली त्याला आपण नवयानच म्हटलं जातं. मग नवयान म्हणजे तरी काय की अनिष्ट प्रथा रूढी परंपरा सगळं सोडून आणि तुमच्या मानगुटीवर बसलेलं पाखंडवादाचं भूत, अंधश्रद्धेचं भूत, अनिष्ट चालीरीतींचं भूत, शिवाशिवीचं भूत, अस्पृश्यता मानण्याचं भूत, हे सर्व भूतांना एक पूर्णपणे दूर हटून बाबासाहेबांनी स्वतंत्र असा आपला विचार दिला आणि त्याला जोड दिली 22 प्रतिज्ञांची. म्हणून आपण ह्याला काय म्हणूया, वास्तववादी बौद्ध धर्म किंवा नवयानी बौद्ध धर्म किंवा भीमयानी बौद्ध धर्म. हे आस्तिकमध्ये का मोडत नाहीत, कारण 22 प्रतिज्ञामध्ये पहिल्या 4 प्रतिज्ञा ज्या आहेत त्याच मुळामध्ये हिंदू धर्मातील ज्या देवदेवता आहेत त्यांना नकार दिलेला आहे. म्हणून हे आस्तिक होत नाही. आणि हे नास्तिकही का होत नाहीत, कारण बाबासाहेबांचं आणि या नास्तिकवादांचं कधी जमलेलं नाही. म्हणजे माओवाद, लेनिनवाद, कम्युनिस्ट, वामपंथी हे जे म्हणतो ना आपण, बाबासाहेबांना मार्क्सवाद कधीही स्वीकारलं केलेला नाही. परंतु हल्लीचे काही लोक या बाबासाहेबांना देखील नास्तिकतेच्या धाग्यामध्ये वळून, कारण काय तर बाबासाहेबांनी ईश्वर नाकारला, बाबासाहेबांनी अध्यात्म नाकारलं, बाबासाहेबांनी आत्मा नाकारला, बाबासाहेबांनी स्वर्ग आणि नरक नाकारलं. म्हणून काय झालं, आस्तिकवादापासून हा पंथ एकदम वेगळा झाला आणि नास्तिकवाद्यांना काय वाटू लागलं की बाबासाहेब हे नास्तिकच आहेत का काय. परंतु बाबासाहेब हे नास्तिकवादी नाहीत, तर बाबासाहेब हे वास्तववादी आहेत. हे लक्षात घ्या. अगोदर बाबासाहेबांना जाणूनपूर्वक हे नास्तिक मंडळी जे आहे ना, वामपंथीय मंडळी, तर हे जाणून बुजून बाबासाहेबांना आपल्याकडं ओढण्याचा प्रयत्न करतात. आणि मग काही विशिष्ट समाजाला देखील ही मंडळी जाऊन मिळते आणि मग नारा काय देता, जय भीम जय. तुम्हाला माहिती आहे बाकी पुढलं. तर हे नव्हे, असं होऊ शकत नाही. जय भीम हा जय भीमच राहत असतो. त्या जय भीम बरोबर दुसरा कुठलाही मीन जोडण्याची आवश्यकता वास्तववादी बौद्ध धर्मीय संप्रदायी लोकांना, म्हणजेच 14 ऑक्टोंबरला पासून जे दीक्षित झाले तर त्यांना अजिबात नाही. म्हणून आपण जे विचार करतो ना, हे सगळं कुठल्या पुस्तकात नव्हे, हे माझ्या मननातून आलेलं, हे माझ्या चिंतनातून आलेलं असं हे धोरण आहे. मला वाटतं मी आता थांबावं की काय, का अजून की ते नास्तिकवादाचंही सांगून टाकावं. चला थोडंसं नास्तिकवादावर बोलूया. बाबासाहेबांचे विचार हे कधी नास्तिकवादी नाहीत. कधीही बाबासाहेबांचे विचार हे नास्तिकवादी नाहीत. कारण नास्तिकवादी म्हणजेच, आता तुम्हाला ते मी बोललेला शब्दसुद्धा मला उच्चारू वाटत नाही आणि मी ते बोलणारही नाही. मी थांबवतो आता इथंच. नास्तिकवादावर आपल्याला बोलायचं नाही. विनाकारण लोकांची भांडणं कोणी काढून घ्यावीत तर बाबा हो. परंतु तुमच्या माहितीसाठी एवढा मी उहापोह केलेला आहे की बाबासाहेबांचा जो मुळामध्ये जो बौद्ध धर्म आहे तो आस्तिक बौद्ध धर्म आहे. बाबासाहेबांनी जो स्वीकारला 14 ऑक्टोंबरला तो वास्तववादी आहे, तो सत्य आहे, तो सायन्सवर आहे, तो वैज्ञानिकाचा आहे. इथं कुठं पाखंडाला, इथं कुठं अंधश्रद्धेला महत्त्व मान सन्मान दिलेला नाही. बंधूंनो, या ठिकाणी मी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम जय भीम जय भीम.